महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को शीत सत्र के दौरान मुंबई स्थित दीक्षा भूमि का दौरा किया। इस अवसर पर उन्होंने बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की और उनके योगदान को याद किया। दीक्षा भूमि में उप मुख्यमंत्री शिंदे ने बाबा साहेब आम्बेडकर के विचारों को प्रेरणादायक बताते हुए समाज के हर वर्ग के लिए उनके द्वारा किए गए संघर्ष और समर्पण की सराहना की। इस दौरान शिंदे ने महाराष्ट्र की समृद्ध सामाजिक धारा को आगे बढ़ाने का संकल्प लिया। इथं आल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते। दीक्षाभूमीला आल्यानंतर म्हणजे नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला आणि मुंबईला चैत्यभूमी या दोन्ही जे आहेत ते आमच्यासाठी चैत्यभूमी असो दीक्षाभूमी असो एक श्रद्धा आणि आदर्शाची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण देशभरातले बाबासाहेबांचे अनुयायी असतील आम्ही असू त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार राज्याचा कारभार देखील चालतो आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळते, मनाला समाधान मिळतं, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि आपण जनसेवा आणि लोकसेवेचा जो वसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखी बळ मिळतं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल, चैत्यभूमीच्या बाजूला जे आपल्या बाबासाहेबांचं हिंदू मिल स्मारक, हिंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतो आहे, जगाला हेवा वाटावं असं स्मारक उभं राहतं आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित या सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने देखील आज आपण प्रत्येक तालुकानिहाय संविधान भवन देखील बांधतोय। संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात सुरू झाला आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे विचार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत आणि म्हणून त्यांच्या राज्यघटनेमुळे त्यांनी जी घटना लिहिली ती जगातली सर्वोत्तम घटना आहे। अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्तम घटना तयार केली आणि त्या घटनेवर आपल्या देशाचा कारभार सुरू आहे, राज्याचा कारभार आपण करतोय आणि म्हणून त्यांच्याचमुळे सर्वसामान्य परिवारातली व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदांवर काम करण्याची संधी बाबासाहेबांच्या विचारांच्या घटनेमुळे प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आज सगळ्यांनाच मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। बाबा साहब आम्बेडकर को लेकर अमित शाह ने एक बयान दिया था जिसके बाद लगातार विपक्ष पॉलिटिकल यहाँ पर आज बाबा साहब के आज दीक्षा भूमि में हम लोग आए हैं और निश्चित रूप से यहाँ पर आने के बाद एक प्रेरणा ऊर्जा मिलती है, ये ऊर्जा का स्रोत है और ये हमारे लिए दीक्षा भूमि चैत्य भूमि एक श्रद्धा और आदर्श भूमि है और निश्चित रूप से हमारे जैसे कार्यकर्ता लोग यहाँ पर आते हैं तो ऊर्जा लेके जाते हैं, प्रेरणा लेके जाते हैं और ज़्यादा समाज सेवा करने की शक्ति मिलती है और इसलिए हर साल मैं यहाँ आता हूँ और दीक्षा भूमि में बाबा साहब को वंदन करता हूँ और वैसे मैं यहाँ पर आया हूँ और निश्चित रूप से बाबा साहब के विचार जो है जो दलित शोषित पीड़ित जो है उनको मुख्य प्रवाह में लाने का काम उन्होंने किया है और उन्हीं के वजह से आज सामान्य परिवार के व्यक्ति को देश के प्रधानमंत्री बनने का सौभाग्य प्राप्त हुआ। मुख्यमंत्री बनने का कई लोगों का, मुझे भी पिछले 2.5 साल में वो भी सौभाग्य प्राप्त हुआ और इसलिए यहाँ पर आने के बाद जो है बहुत ही समाधान मिलता है और ऊर्जा मिलती है। मंत्रिमंडळ हे तर राजकीय विषय नाही, तुम्हाला तिकडे मी बाहर गेट के बाहर कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।